नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती निवड यादी व सेकंड आन्सर शीटबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासमोर आहे. मित्रांनो, काय अपडेट आहे संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे, कारण की आपण अशाच ऑथेंटिक अपडेट घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, रोहित पवार यांनी ऑफिशियल ट्विटर हँडलवर जिल्हा न्यायालय भरती निवड यादी लवकरात लवकर लावी अशी अपील सरकारकडे केली आहे. मित्रांनो, काय अपील केली संपूर्ण आपण पाहणार आहोत. तर पाहू शकता मित्रांनो स्क्रीनवरती. तर मित्रांनो पाहू शकता रोहित पवार काय म्हणतात. 2024मध्ये झालेल्या जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेतील निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. महसूल विभागाने आचारसंहितेमध्ये तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली असताना देखील डिस्ट्रिक्ट कोर्ट विभागातील काही अधिकारी आचारसंहितेचे कारण देत असल्याचे समोर येत आहे. वास्तविक पाहता आचारसंहितेदरम्यान नियुक्त देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर नाहीत. त्यामुळे जिल्हा न्यायालय भरती निवड यादी जाहीर करून सर्वसामान्य विद्यार्थ्याचा तत्काळ दिलासा द्यावा व विद्यार्थ्याची फरफराट थांबावी. तर मित्रांनो पाहू शकता रोहित पवार हे खूप आक्रमक होऊन सरकारला विनंती केली आहे की जिल्हा न्यायालय भरतीचं सेकंड आन्सर की तसेच निकाल हा लवकरात लवकर लावा व सर्वसामान्य विद्यार्थ्याचा फरफराट थांबावी. मित्रांनो पाहू शकता रोहित पवार खूप आक्रमक झाले आहेत. मित्रांनो, रोहित पवारने यापूर्वी जलसंपदा विभाग भरतीबाबत सुद्धा अपील केले आहे, पण अजून सुद्धा सरकारने यावर निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, काय निर्णय सरकार घेते यावर लक्ष वेधून आहे. मित्रांनो, जसे जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येईल आपण आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम घेऊन येणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीचा आपण हेल्प डेस्कला कॉल केला असता ते म्हणले की तुम्ही ऑफिशियल वेबसाईट चेक करता, त्यावर आम्ही निकाल अपलोड करणार. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी 2 मार्चला लागली होती. आता महिना झाला आहे तरी सुद्धा सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी लागली आहे. तर मित्रांनो पाहू शकता TCS किती हळूवारपणे काम करत आहे. तर मित्रांनो, आता हे सर्व पाहता जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी या महिना अखेर लागेल अशी आशा आहे. मित्रांनो, अशी होती अपडेट. जर तुम्हाला अपडेट जर आवडले असेल तर आपले व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मित्रांनो, आता भेटूया जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर. तर तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.